पुरण करण्याची अगदी सोपी साधी पद्धत आहे। नवशिकेसुद्धा पटकन करतील असं पुरणाची आपण पद्धत बघतोय। आणि ज्यांना पुरणाच्या पोळीचा बिझनेस करायचा आहे त्यांच्यासाठी सुद्धा अगदी प्रमाणबद्ध आपण या ठिकाणी प्रमाण घेतलेलं आहे। तुम्ही गुळही टाकू शकता, साखरही टाकू शकतात, अशा पद्धतीने दोन्हीचं कॉम्बिनेशन पण करू शकतात। असं आपण पुरणाचं माप घेतलंय। चला बघूया। या ठिकाणी 1 किलो मी पुरणाची डाळ घेतली आहे। ही पॉलिशची डाळ आहे, ही आचसडीची डाळ नाही आहे। तर ह्या 1 किलो डाळीसाठी आपण साखर किती घेतली आहे तर 700 ग्रॅम या ठिकाणी मी साखर मोजून घेतली आहे। तुम्ही याच्याऐवजी 700 ग्रॅम गुळही घेऊ शकतात। मी 500 ग्रॅम गुळ घेतलेला आहे, म्हणजे दोन्हीचं प्रमाण आपण निम्मा निम्मा घेतलं आहे। उन्हाळा असल्या कारणाने गुळ जर फक्त टाकला तर पोळी अशी चकचक होते आणि ती चिकचिक होऊ नये याच्यासाठी आपण निम्मे गुळ आणि निम्मे साखर घेतले। 200 ग्रॅम साखर आपण वरती घेण्याचं कारण हे की पाण्यात डाळीचं प्रमाण फुगतं आणि डाळ शिजल्यानंतर डबल होते आणि मग गोडपणा कमी होतो, कारण कणिकही आपल्याला लागते। त्याच्यामुळे थोडंसं 150-200 ग्रॅम गुळ किंवा साखर जास्तीची घ्यायची। अशा पद्धतीने 10 मिनिटं डाळ भिजू घातली, आधी धुवून स्वच्छ, आणि तिला मोकळी अशी शिजवून घेतली। याच्यामधलं जे ॲसिडिक तत्व आहे, जे डाळीमध्ये जो गॅस असतो, तर तो आपण ह्याच्यातून पूर्ण निथळवून घ्यायचा आहे। आणि त्यानंतर 3 शिट्या कुकरला काढून घेतल्या आहेत। बघा, मेणासारखी अशी सुंदर आपली डाळ शिजलेली आहे। तर 1 किलो डाळीचं प्रमाण, साखरेचं प्रमाण सगळं तुम्हाला इत्थंभूत दिलेलं आहे। आणि ह्या पद्धतीने डाळ सगळी निथळल्याच्या नंतर बघा, अगदी डाळ ह्याच पद्धतीने शिजू द्यायची, कारण पोटात जर तिच्या पाणी गेलं ना तर मग पुरण जे आहे तर ते लतपदीत पुरण तयार होतं, असं छान मेणासारखं लोण्यासारखं पुरण तयार होत नाही। तर ह्या ठिकाणी डाळ पूर्ण शिजल्याच्या नंतर आपण याच्यामध्ये चटका देण्यासाठी गूळ आणि साखर जी मोजून घेतली आहे तर ती आपण टाकून त्याच्यामध्ये पूर्ण व्यवस्थित सगळं मिक्स करायचं आहे। डाळ पूर्ण त्याच्यामध्ये चेचून घ्यायची आहे, पूर्ण त्याला मॅश करायचं आहे। गूळ आणि साखर खालीच आपण आधी निथळ छानपैकी त्याला मॅश करून पिघळवून घ्यायची आहे। या पद्धतीने मॅश करायची आहे। आणि सुंठ वेलची जी आहे तर ती सुरुवातीला टाकायची नाही, कारण की वाफेमध्ये त्याचा फ्लेवर चालला जातो। तर आपल्याला नंतर त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी टाकायच्या आहेत। जे पुरण शिजत आलं की मग आपल्याला सुंठ आणि वेलची टाकायची आहे। आता हे पुरण असं शिजत येतं आहे, आपलं छान शिजतं आहे। एक 10 ते 15 मिनटं चटका देण्याला लागतात। अशा पद्धतीने जर तुम्ही पुरणात जर शिजवलं तर 8 ते 10 दिवस तुमचं पुरण खराब तर होणारच नाही आणि पोळी तुमची 3 ते 4 दिवस अजिबात खराब होणार नाही। तर अशा पद्धतीने आपण चटका देऊन घेत आहोत। तर हे पुरण जे आहे आपलं निम्मावर शिजत आलेलं आहे। तर पुरण शिजलं कसं हे ओळखण्यासाठी अगदी जुन्यातली जुनी पद्धत आहे आई आजीची। तर ह्या ठिकाणी असा पळी जो आहे तो मध्यभागी ठेवायचा, तो जर कंडलला पुन्हा काणी होत गेला तर ते पुरण शिजलं नाही असं समजायचं। आणि आता 5 ते 6 मिनिटानंतर मी पुन्हा पळी जो आहे तो मध्यभागी ठेवला, तो कंडलला नाही, म्हणजेच आपलं पुरण सगळं शिजलं आहे। पुरणाला जडत्व निर्माण झालं आहे, म्हणजे चाळताना आपल्याला जड जातं आहे, ते चाळताना पुरण झालेलं आहे असं आपण समजायचं। पुरण झाल्याच्या नंतर आपण शेवटी सुंठ वेलचीची पूड टाकून घ्यायची। कमी जास्त तुमच्या प्रमाणानुसार तुम्ही टाकू शकतात। आणि आता ही पुरण चाळायची चाळण आहे। ही जी आहे तर ही खोलकट चाळण नाही आहे, ही उथळ चाळण आहे स्टीलची। तर हिच्यामध्ये काय होतं, रवरवीत पुरण होत नाही, लोण्यासारखं मऊ लुसलुशीत पुरण होतं। तर ह्या ठिकाणी व्यवस्थित काळजी घेतली, वेळोवेळी आपण सारखं फिरवत राहिलं म्हणून पुरण करपलं नाही आहे आणि असं छान लोण्यासारखं सगळं पुरण आपलं गाळून झालं आहे। पुरण करपू द्यायचं नाही आहे। अक्षय तृतीयेला तुम्ही अशी पुरणाची पोळी करा, चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा।